हॅलो गाईज, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आमचं ओंकारेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघालो आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी. तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग असताना ममलेश्वर ज्योतिर्लिंग का आहे, दोन्ही ज्योतिर्लिंगांना समान महत्त्व का आहे. तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पुढे पाहत राहा. ममलेश्वर ज्योतिर्लिंग हे ओंकारेश्वर येथे आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी ते 4थे ज्योतिर्लिंग आहे. ममलेश्वर ज्योतिर्लिंगाचं प्राचीन नाव अमरेश्वर आहे. ओंकारेश्वर आणि ममलेश्वर हे दोन्ही एकाच ज्योतिर्लिंगाचं रूप आहे. ममलेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे आणि ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदेच्या उत्तर तीरावर ओंकार पर्वतावर आहेत. नर्मदा दोन्ही मंदिरांच्या मध्यभागी आहे. ममलेश्वर मंदिराकडून आपण जेव्हा पायऱ्या चढून किंवा पायऱ्या उतरून नर्मदा नदीकडे जातो तेव्हा आपल्याला श्री ममलेश्वर गोमुख घाट दिसतो. तिथे कायमस्वरूपी पाणी असतं. हा पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपल्याला नर्मदा नदी पाहायला भेटते. आता आपण पायऱ्या चढून वरती ममलेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जात आहोत. मंदिराकडे जाताना आपल्याला बरीचशी छोटी मोठी मंदिरं दिसतात आणि बरीचशी शिवलिंग दिसतात ज्यांची पूजा केलेली आहे. मंदिराच्या परिसरात तसेच नर्मदा नदीच्या परिसरातही आपल्याला अनेक शिवलिंग पाहायला मिळतात. तर हे आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंग. इकडं पण तोडफोड आपल्या धार्मिक मूल्यांप्रमाणेच कोरीव कामासाठी सुद्धा हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. आतापर्यंत मी जेवढ्या मंदिरांमध्ये गेले त्यापेक्षा इथलं जे क्लायमेट होतं, इथलं एन्व्हायरमेंट होतं आणि इथली शांतता होती ती काही वेगळीच होती. ओंकारेश्वर आणि ममलेश्वर हे नर्मदेच्या दोन्ही बाजूला विराजमान आहेत. जर ओंकारेश्वर शिवाचा आत्मा असेल तर ममलेश्वर हे शिवाचे शरीर आहे. आता जे मंदिर आपण सुस्थितीत पाहतोय ते देवी अहिल्याबाई होळकर यांच्या उपस्थितीत त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आलं होतं. 13व्या शतकात मुस्लिम आक्रमकांनी जेव्हा मंदिर उद्ध्वस्त केलं
त्यावेळेला बरीचशी तोडफोड झाली आणि त्याच तोडफोडीचे पुरावे इथे आपल्याला दिसतात की बऱ्याचशा मूर्त्या उद्ध्वस्त झालेल्या, तुटलेल्या आणि खंडित झालेल्या मंदिराच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतात। हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जर काही आणखी सूचना असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा।